जर तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंग करत असाल, तर तुम्हाला गोल्ड आणि बाकीच्या काही पेअर्समध्ये एक ॲबनॉर्मल मूव्हमेंट दिसली असेल. तुमच्या ऑर्डर्स एक्झिट होत नसतील, तुम्हाला नवीन ऑर्डर प्लेस करता आली नसेल, चार्ट स्टक झाले होते. तर हे सगळं झालं होतं CME ग्रुपच्या एका एररमुळे. CME म्हणजे शिकागो मर्चंटाइल एक्सचेंज. ही एक्सचेंज काय करते, तर जगभरातील जे ब्रोकर्स आहेत त्यांना प्राइस डेटा प्रोव्हाइड करते आणि याच एक्सचेंजमध्ये आज काही प्रॉब्लेम झाला, त्यामुळे ब्रोकर्सना प्राइस डेटा मिळाला नाही आणि पूर्ण गोल्ड वगैरे स्टक होतं. आता चांगली बातमी ही की आता मार्केट नॉर्मलला आलेलं आहे, पण तरीही आज तुम्ही ट्रेड करणं अवॉइड करा. आणि इथून पुढे जर असा ग्लिच आला तर काय करावं लागेल? सिंपल. पहिली गोष्ट म्हणजे नवीन कुठलाही ट्रेड बनवू नका जेव्हा मार्केट अनस्टेबल आहे, मार्केटमध्ये डेटा परफेक्ट नाही आहे, जर तुम्हाला कुठली न्यूज दिसते चुकीची, अजिबात नवीन ट्रेड बनवू नका. दुसरी गोष्ट म्हणजे कधीही चांगलं मार्केट असू दे, खराब मार्केट असू दे, न्यूज असू दे, न्यूज नसू दे, स्टॉप लॉस कंपल्सरी असला पाहिजे. त्या व्यतिरिक्त पॅनिक अजिबात व्हायचं नाही. पॅनिक झालं की आपण चुकीचे डिसिजन्स नॉर्मली घेतो, तर ते नाही झालं पाहिजे. आणि लास्ट थिंग म्हणजे जर एक्सचेंजमध्येच प्रॉब्लेम असेल तर ब्रोकरही तुमची हेल्प करू शकत नाही. काही वेळेला तुम्हाला तुमची रिस्क मॅनेजमेंट आणि कॅपिटल प्रोटेक्शनच वाचवू शकेल.